संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं, तो चिट्ठी आती है, तो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे। नमस्कार. नुकताच आपण सगळ्यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला. त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या एका सामान्य माणसाने लिहिलेलं पत्र आज तुमच्यासमोर वाचणार आहे. हे पत्र लिहिलंय एका सामान्य महाराष्ट्रीय माणसाने महाराष्ट्रासाठी. आज्ञा असा. प्रिय महाराष्ट्र, 1 मे रोजी आपण सगळे महाराष्ट्र दिन साजरा करतो. खूप मोठ्या संघर्षातून आपण आपलं राज्य मिळवलंय. पण आता आपण तो संघर्षही विसरून गेलोय आणि आपलं वैभव आहे. खरं तर माणसाने भूतकाळात रमायचं नसतं, पण आज दुर्दैवाने परिस्थिती अतिशय वाईट आहे. माणसं खचलेली आहेत, निराश आहेत. देशातल्या कुठल्याही संकटात खंबीर असणाऱ्या महाराष्ट्राच्या क्षमतेबद्दल अशात शंका घेतली गेली. कितीही संकट आली तरी मुंबई दुसऱ्या दिवशी पूर्वीसारखी सुरू असते. जगभरात ह्याला मुंबई स्पिरिट म्हणतात. पण कोरोनामुळे पहिल्यांदा या स्पिरिट विषयी पण धाकधूक वाटायला लागली सगळ्यांना. कोरोनाशी लढताना औषधांचा तुटवडा, लसींचा, ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यावरून होणारं राजकारण, यामुळे धास्ती निर्माण झाली सगळ्यांच्या मनात. आपल्या राजकारण्यांच्या या कठीण काळातही आपापसात चालू असलेल्या वादामुळे देशात हसू व्हायला लागले. लोक अवाक होऊ लागलेत. लोकांना महाराष्ट्राची काळजी वाटणं समजू शकतो, पण म्हणून कोणीही उठून महाराष्ट्राच्या क्षमतेवर शंका घेण्याची वेळ अजून आलेली नाही. कारण हा फक्त दगडधोंड्यांचा महाराष्ट्र नाही. या देशाला शत्रूविरुद्ध ताठ मानेने लढण्याची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्राचं केलेलं हे सार्थ वर्णन आहे. जगात प्रत्येक प्रदेशावर खूपदा अशी हतबल होण्याची परिस्थिती येते, पण कितीही संकट आलं तरी महाराष्ट्र कधी खचत नाही. लोकांनी वाळीत टाकलेल्या ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही अशी ज्ञानेश्वरी लिहिली. गाथा बुडवण्यापासून कितीतरी प्रकारे लोकांनी तुकारामांचा छळ केला, पण त्याच तुकारामांची एक तरी ओळ उच्चारल्याशिवाय महाराष्ट्रातला एकही दिवस उजाडत नाही. आज देशातल्या मुली त्यांच्या नावाने अभिमानाने स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात. शिक्षण, हक्क या सगळ्या गोष्टींपासून वंचित असणाऱ्या जनाबाई 350 वर्षापूर्वी लिहून गेल्या, सोयरे सकळ त्रिभुवन. जगाशी नातं जोडणारे शब्द आणि ते महाराष्ट्रातली एक संत कवयित्री सहज बोलून जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. थेट सगळ्या सृष्टीच्या कल्याणाची अपेक्षा. हा विचार महाराष्ट्रातला एक 16 वर्षाचा मुलगा शेकडो वर्षा आधी करतो. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. मुघलांशी लढताना सगळीकडे आपली वतनदारी टिकवण्याची मारामारी चालू होती. त्या काळात थेट स्वराज्याचं स्वप्न पाहून साकार करून दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रजांविरुद्ध लढताना ज्यांच्या पुस्तकाने कितीतरी क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली असे विनायक दामोदर सावरकर. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठासून सांगणारे लोकमान्य टिळक. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर वर्षानुवर्ष अन्याय होत असलेल्या जातींना सन्मान आणि हक्क मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशाची घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देशात सगळ्यात आधी आपल्या राज्यात आरक्षण सुरू करणारे छत्रपती शाहू महाराज. देशात प्लेगची साथ आली होती, लाखो बळी जात होते. अशा वेळी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात प्लेगची साथ पसरू दिली नाही. गावाच्या गावं हलवली, स्वच्छ केली.
त्यांचं कौतुक करताना फ्रेझर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलं, I am gratified to read in the papers how highly your subjects appreciate your personal exertions in the matter of plague and famine. Stick to it, Maharaja. Stick to it, because this is the time to show what a man is made of. असं नेतृत्व ही आपली परंपरा असताना आपण चाचपडण्याची गरज काय? आपल्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर भरवणारे गल्ली बोळातले नेते आज माणसं मरत असताना मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा गोळा करायला का पुढे येत नाहीत? आपण महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा गिरवायला हवा. तुम्हाला माहिती आहे, देशात रविवारची सुट्टी सुरू झाली ती एका मराठी माणसामुळे. नारायण मेघाजी लोखंडे असं त्यांचं नाव. आज किती लोकांना आठवतं? आपण एवढ्या वर्षात देशाला मराठी नेतृत्व देण्यात अपयशी ठरतोय, पण एक संत नामदेव होऊन गेले. त्यांचा तर कुठला पक्ष नव्हता, पाठबळ नव्हतं, पण भारतभर फिरले. तिकडे पंजाबमध्ये पण संत आणि इकडे महाराष्ट्रात पण संत म्हणून आदराची ओळख, शिखांचे आदरस्थान. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. आपण निराश होऊन चालणार नाही. एकट्या कोकणात 3 भारतरत्न आणि मुंबईत 2 भारतरत्न आहेत. क्रिकेटचा देव महाराष्ट्राचा आहे. गानकोकिळा महाराष्ट्राची आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता मानतो आपण. महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी गांधीजींना भारत फिरायला सांगितलं. आपल्या महाराष्ट्रात प्रेरणा घेण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, पण आपण त्या विसरत चाललोय. हे आपलं दुर्दैव आहे. आपण कायम टाटांच्या जमशेदपूर या उद्योग नगरीविषयी बोलतो, वाचतो, चांगलं आहे. पण आपल्या महाराष्ट्रात 100 वर्षाआधी लक्ष्मणराव किर्लोस्कर नावाच्या माणसाने किर्लोस्करवाडी नावाची उद्योग नगरी उभारलेली असते. या गोष्टीचं आपल्याला कौतुक नाही. मग किर्लोस्कर, गरवारे ह्यांच्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असावी हा विषय डोक्यात येणार कसा? महात्मा फुले हे यशस्वी उद्योगपती सुद्धा होते, हेही लक्षात ठेवलं जात नाही. मग मराठी माणसाला उद्योग जमत नाही म्हणायला आपण मोकळे. महाराष्ट्राने देशाला MIDCचा प्रयोग दिला. MIDC म्हणजे औद्योगिक वसाहत. पुढे देशात अशा औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. रोजगार हमी योजना पण महाराष्ट्रात आधी सुरू झाली. सहकारी साखर कारखाने ही सुद्धा महाराष्ट्राची देणगी. ग्राम स्वच्छता अभियान, महिलांना राजकीय आरक्षण या गोष्टी देशात सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्रात झाल्या. भारत देश स्वतंत्र व्हायच्या आधी महाराष्ट्रातल्या औंध संस्थानाने लोकशाहीचा यशस्वी प्रयोग केलाय. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली लोकांचं राज्य आलं. स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहासाठी अनमोल कामगिरी करणारे महर्षी कर्वे, लैंगिक शिक्षणासारख्या धाडसी पण महत्वाच्या विषयात मोलाचं काम करणारे रधो कर्वे, रयत शिक्षण संस्थेसारखी आदर्श शिक्षण संस्था उभी करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, अशी भली थोरली परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला. या महाराष्ट्रात कोरोना सारख्या साथीवरून राजकारण सुरू असतं तेव्हा मनोमन खूप वाईट वाटतं. चीनवर जपानने आक्रमण केलं होतं. चीनला मदतीची गरज होती. त्यावेळी गेलेल्या पथकात सोलापूरचे डॉक्टर कोटणीस होते. त्यांनी हजारो जखमी चीनी सैनिकांवर उपचार केले. चीनमध्ये त्यांचा पुतळा आहे. एक मराठी माणूस संकटात जात, धर्म, देश काही बघत नाही. अशा डॉक्टर कोटणीस यांच्या महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता असावी आणि यावर राजकारण व्हावं. पुण्यात पानशेत धरण फुटून पूर आला. पुणे उद्ध्वस्त होत आलं होतं. त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण पूर्ण परिस्थिती नीट होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून बसले. किल्लारीत भूकंप झाला. सत्ताधारी विरोधक संकटात मदतीला धावून आले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. राजकारण सोडून लोक मदतीला धावून आले. मग आजच आपल्या महाराष्ट्राला नेमकं काय झालंय? कोणाची नजर लागली? पेशंट बेड शोधतायत आणि पुढारी एकमेकांवर आरोप करण्याची कारणं शोधतायत. कधी नव्हे ते ऑक्सिजनचं महत्व लक्षात आलंय आणि पुढारांच्या आरोपांनीच गुदमरून जायची वेळ आली जनतेवर. महाराष्ट्रातल्या जनतेला कोरोनाने थकवा जाणवलाय.
दम लागलाय, श्वास कमी पडलाय. पण कोरोनामुळे झालेल्या राजकारणाने मात्र वाईट वाटलं. मुंबई महाराष्ट्रात राहिली ती आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या माणसांमुळे. ही काही राजकारणी माणसं नव्हती. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, पण रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणजे चिंतामणराव देशमुख, एक मराठी माणूस. या देशात नोटेवर सही केलेले पहिले गव्हर्नर. ज्या मराठी माणसाची देशाच्या नोटेवर पहिली सही होती, त्या महाराष्ट्राला कोरोनाशी सामना करताना निधीची कमतरता असावी, हे संपूर्ण देशाचं दुर्दैव आहे. अर्थात एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. वेळ आल्यावर स्वतःच्या हक्कासाठी मराठी माणूस स्वतः लढू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. याआधी राजासाठी एकट्याने खिंड लढवणारे बाजीप्रभू, संताजी धनाजी, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती बापट अशी कितीतरी मंडळी होऊन गेली, ज्यांनी भल्या भल्याना घाम फोडलाय. औरंगजेबाच्या दरबारात त्याच्याकडे पाठ फिरवून निघून येणारे छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची शिकवण आहे. देशात सगळ्यात जास्त कर भरणारं राज्य ही आमची ओळख आहे. पण यापुढे महाराष्ट्रावर चुकूनही औषध आणि ऑक्सिजनसाठी हात पसरायची वेळ येऊ नये. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र ही आमची ओळख आहे. पानिपतमध्ये लढण्याची हिंमत दाखवणारे मराठे, सुरत लुटून औरंगजेबाला दहशत बसवणारे मराठे ही आमची ओळख आम्ही कधीही विसरता कामा नये. महाराष्ट्राची ही समृद्ध परंपरा म्हणजे महाराष्ट्राचा श्वास, महाराष्ट्राचा ऑक्सिजन आहे. आणि देशाच्या मदतीला धावून जायचं असेल तर हा ऑक्सिजन गरजेचा आहे. आमच्याकडे युद्धाचा सुद्धा नियम असायचा. सूर्यास्त झाला की युद्धाला विराम असायचा. राजकारणालाही नियम असू द्या. निदान अशा संकटात राजकारणाला विश्रांती द्या. राज्यावर प्रेम नसेल तर देशावर प्रेम आहे हे कसं सिद्ध करणार आहोत आपण? महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल तर भेद विसरावे लागतील. इंग्रज सुद्धा एकेकाळी मराठ्यांना एवढे घाबरायचे की त्यांनी कलकत्त्याच्या भोवती खंदक बनवायला सुरुवात केली. त्याला मराठा डिच असं नाव दिलं होतं. नंतर मराठ्यांची एकी उरली नाही आणि दिल्ली ज्यांच्या जीवावर सुरक्षित होती ते मराठा साम्राज्य काही वर्ष लयाला गेलं. इंग्रज राज्यकर्ते झाले. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या एकीचा मंत्र जपण्याची गरज आहे. एकेकाळी दिल्लीच्या बादशहाने देशाचा कारभार महादजी शिंदे यांच्या हाती सोपवला होता. पुढे आपल्या राज्यातला कारभार कुणी करायचा यावर कुरबुरी सुरू झाल्या. फुटीचा फायदा घेऊन इंग्रजांनी महाराष्ट्राचा दरारा संपवला. हा इतिहास वाईट आहे पण आज महत्वाचा आहे. हिमालयाच्या मदतीला धावून जायचं असेल तर सह्याद्रीला कायम मजबूत राहावं लागेल. आणि फक्त आपली एकीच आपल्याला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला मजबूत ठेवू शकेल. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी, आम्हाला खूप मजा आली तुम्हाला भेटून आणि तुम्हाला सुद्धा अर्थात आम्हाला भेटून मजा येतच असेल. तुमचं मनोरंजन सुरूच राहणार आहे. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.